नमस्ते मित्रांनो, आपण सध्या आहोत सोनहिरा केसरी मैदानामध्ये आणि मित्रांनो या ठिकाणी आज सोनहिरा केसरी हे भव्यदिव्य मैदान संपन्न होतं. हे पर्व चौथं आहे आणि अतिशय सुंदर अशा लढती आपल्याला या मैदानामध्ये पाहायला भेटल्या. आगामी 21 जूनला पेडगावचं मैदान येते, त्यानंतरनं माळशिरस्त बैलपोळा हिंद केसरी मैदान येते आणि त्यानंतरनं 61 फाट्याचं हिंद केसरी मैदान संपन्न होतं आणि या मैदानाचे सगळ्यांना वेध लागलेले आहेत आणि या मैदानामध्ये कोणते नंदी कमाल करतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि त्याचमध्ये आज तुम्ही पाहिलं असेल की चित्ता नावाच्या एका दुशाखोंडानं अतिशय सुंदर असं म्हणजे मैदानामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तर आपल्या समवेत चित्ता बैलाचे मालक आहेत. गाडगे साहेब नमस्ते. नमस्कार. तुमचा पहिल्यांदा परिचय द्या प्रेक्षकांना, नाव सांगा संपूर्ण आणि चित्ता कुठला आहे ते सांगा, गाव वगैरे. माझा सागर गाडगे, चित्ता मुरुम गावचा आहे. आपण आत्ताच नवीनच घेतलेला आहे. बरं, किती दिवसापूर्वी खरेदी केली आपण? आम्ही एक 2 महिने झालं खरेदी केली. 2 महिने. कुठली खरेदी काय? हा नगर जिल्ह्यातील सोनाई गावामधला आहे. बरं, आणि तुमच्याकडे आल्यापासून दादा काय सांगाल आणि किती मैदानात फायनल मारलेत? आज धरून एक 14 मैदान आपण पळवलं त्याला. त्यातले 12 मैदानाला बोलायला राहिला फायनलला राहिला. बरं, त्यातली 12 मैदानं तुम्हाला सांगता येतील का प्रेक्षकांना? आता सगळी नाही, पण आठवड्याच पहिल्यांदा आपण आंग्रेवाडीत पळालो. बरं. नंतर चिमणगाव. बरं. 3 नंबरला कुठे पाहिजे? दुसऱ्याच्या मैदानात एक वडूज हिंगणगाव. हां. हिंगणगाव दुधीबाबी. हां. दुधीबाबी नंतर 6 झाली, 6-7 झाली. अजून वडूजला दोनदा. वडूजला दोनदा पळाला. अजून काळजला मुळीकवाडी काळज. आज इथे अजून असता येईल आता. बरं दादा, आता तुमच्याकडे आल्यापासून त्यांनी 1 नंबर किती गेलेत? आता फायनली 1-2 वेळा झालं नाही ना. एकदा पाऊस झाला आणि एकदा उशीर झाला काहीतरी. बरं, पण फायनल 1 नंबर किती वेळा केला? दोनदा केला. 1 नंबर दोनदा केला. बरं, कुठल्या कुठल्या मैदानात? हिंगणगाव मध्ये सावकार बरोबर 1 नंबर केला. निमगावच्या. आता वडूज मध्ये सुलतान बरोबर मथुर पळला. मित्रांनो, बिंदोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे हिंद केसरी मथुर. त्याच्या सोबत जो आज सुलतान पळाला, तर सुलतान मथुरच्या सोबत पळण्याच्या अगोदर पहिल्यांदा चित्ता आणि ही गाडी पळाली होती आणि दुशामध्ये पळाली होती मला वाटतं. आणि त्यावेळेस त्यांनी सुद्धा 1 नंबर केला होता. तर दादा काय सांगाल, नवीन खरेदी घेतली, तुमच्या दावणीला अनेक नंदी आहेत, तर काय सांगाल ह्याच्यातलं काय वैशिष्ट्य पाहिलं आणि याला खरेदी केली तुम्ही? ह्याचा सर्वप्रथम पळ पाहिला आपण. आपल्या जर रेसला आम्ही घेतला त्याच्या अगोदर काय कुठं फायनलला राहिला नव्हता. बरं. पण त्याची पळायची क्षमता बघून आम्ही त्याला घेतला. आपल्याला आवडला, आम्ही घेतला. आम्ही त्या मालकाच्या घरी गेलो, त्यांनी आम्हाला दिला. बरं, आणि कितीची खरेदी ही? 7 लाख रुपये. 7 लाख रुपये. सार्थकी लागल्यासारखी वाटते का तुला? हा, कधीच म्हणजे घ्यायच्या वेळेस नव्हताच फायनल राहत म्हणून एका मनाने वाटायचं की महाग लागला असेल आपल्याला, पण इतका स्वस्त लागलाय की ते काय बोलायचं नको. आज त्याची सेमीमध्ये आणि गटामध्ये पण खूप चर्चा झाली, तर आज पहिरेकोरी कोण होतं सांगा प्रेक्षकांना? आज कुमटेकरांचा वजीर मित्र इथं राकेश होता. आणि सेमीच्या त्याच्या स्पीडची खूप चर्चा झाली. गाडगे साहेब काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, तो आता आम्ही आणल्यापासून तरी कुठल्याच बैलाला कमी पळला नाही. तो अगदी लिमगावचा सावकार धरा, कुठला बी. आता तो सुलतान कुमट्याचा वजीर बी नामांकितच आहेत सगळे नंदी. आज कोणालाच कमी नाही पळला. ही जी खरेदी केली तुम्ही 2 महिन्यापूर्वी, ती कुठला उद्देश ठेवून केली होती? हे पेडगावच्या मैदानासाठी केले. काय वाटतंय भविष्य पेडगावचं? आदत मध्ये पाळणार आहे का ओपन मध्ये? ओपन मध्ये. काय आणल्यापासून ओपन मध्येच पळावतोय आपण. काय वाटतंय मग? म्हणजे आता एक अपेक्षा आहे की होईल काहीतरी गडबड. तसा पायरा झाला तर झाला का नाही अजून तरी नाही झाला. आणि मित्रांनो, तुम्हाला बाईट मध्ये वैशिष्ट्य सांगतो, गाडगे साहेब कधीच बाईट देत नाहीत आणि स्वतःहून आज बोलतायत, कारण की ते माझ्या गावाच्या जवळ त्यांचं गाव आहे आणि आमचं नेहमी भेटणं बोलणं होतं. त्यामुळे ते म्हटले बाबा तू आहेस म्हणून मी बोलतो, नाही तर मला इतरांसमोर बोलताना थोडंसं अडचण होती. तर ते पण माझ्याकडे बघूनच बोलतायत, तुम्ही पाहिलं असेल कॅमेऱ्याचं. मित्रांनो, कौतुक करायचं झालं तर खरंच चित्ता हा भविष्यातला हिंद केसरी असणार आहे. आगामी जी 3-4 मैदानं होणार आहेत त्या मैदानामध्ये हा नक्कीच कमाल करणार आहे. का तर त्याचं कर्तृत्व बोलतोय, त्याचा जो स्पीड आहे, त्याची जी सुट्टी आहे आणि निकाल रेषेच्या जवळ आल्यानंतर तो जो त्या पद्धतीने पिकअप घेतो, तो पिकअप जर तुम्ही पाहिला तर भविष्यामध्ये नक्कीच तो हिंद केसरीच्या मैदानामध्ये नक्कीच कमाल करणार आहे. दादा, आता ह्याच्यानंतर आजचं मैदान झालं, इथून मागची मैदान झालं, आता पायऱ्याला तर काय अडचण येत नसेल? काय सांगायला? नाही, पायऱ्याला अडचण येत काय आहे. आपले तुषार आहेत, पोर आहेत, पोर लाल आहे. लाल आहेत, सगळी करतात पैर. कोणाला फोन येतो
थोडं चर्चाचं करून करतोय पहिलं सध्याच्याला. आता आपण तुषारकडे वळू. तुषार शेठ, काय सांगाल ह्या चित्ताच्या संदर्भामध्ये? काय वाटतंय तुम्हाला, भविष्य कसं आहे? मोठी मैदान आहेत, सगळी 15-15, 20-20 दिवसाच्या गॅपनी मैदान आहेत सगळी, आणि सगळे हिंद केसरी आहेत. पहिल्यांदा तर आम्ही पायरा चांगला असला तरच फोन बाहेर हां, काढतो आणि रानबीन बघून सगळं व्यवस्थित पायरा जर आपल्याला व्यवस्थित झाला तर आपण बाहेर काढतो. आणि आज- भविष्य लय मोठं आहे त्याचं. भविष्य खूप मोठं आहे. तुषार शेटने सांगितले म्हणजे निश्चित, कारण ही जी माणसं आहेत ही ह्या खेळात मुरलेली माणसं आहेत. त्यांच्या नजरेआडनं असा कोणताही नंदी जात नाही. ते सगळ्या नंदींकडे त्यांची नजर असते आणि ते बरोबर सांगतात कुठल्याचं भविष्य कसं आहे. तर तुषार शेटने सांगितलं फ्युचर त्याचं ब्राईट आहे आणि निश्चित काहीतरी करून दाखवल. त्यानंतर आपण लालाकडे वळूयात. लाला नेहमी आम्हाला फक्त बाईट देतो कोण कोण आलं मध्ये, तर आज बोलणार आहे थोडंसं. लाला काय सांगशील, काय वाटतं ह्याच्याकडे पाहिल्यानंतर? काय स्पीड जास्त आहे याला, हां पळतोय चांगला, मोठ्या मैदानात फायनलला राहतोय. हां, अजून काय? एकंदरीत काय वाटतंय की मोठी मैदान आहेत, उराटीच्या रानाला कसा पळतोय? उराटीच्या रानाला बी तसाच पळतो, मातीच्या जो रानाला तेवढं स्पीड आहे. आता जे सोनेरा केसरीचं मैदान झालं, ज्या पद्धतीचं रान आहे त्या पद्धतीच्या विरुद्ध बाजूचं रान असेल, उराटीचं असेल तर काय स्पीड असतं? दुधेबावीला पण उराटीच्या रानाला पळाले, तिथे पण चांगली लढत दिली ती सीमेला, फायनलला राहिलेला फायनल 2 नंबर केलता. 2 नंबर केला. त्यावेळेस पैरेकरी कोण होतं? त्यावेळेस पैरेकरी आपला गिरवीचा माऊली होता. गिरवीचा माऊली होता. त्यावेळेस पण गाडी सुंदर पळाली होती आणि अतिशय सुंदर. आणि मित्रांनो, हे नवीन चेहरे आहेत, ह्या नवीन चेहऱ्यांचं कर्तृत्व बोलतंय, त्यामुळे त्यांची दखल घेणं आमचं काम आहे. तर गाडगे साहेब, तुमचं खूप खूप आभार मुलाखत दिल्याबद्दल, आणि तुम्हाला आगामी जी हिंद केसरीची मैदान येत आहेत त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.